अंतर्राज्यीय चोर गैंग के 5 लोगों को कस्तूरबा पुलिस ने 11 लाख मुद्देमाल साथ किया गिरफ्तार। मुंबई के बोरीवली पूर्व कस्तूरबा पुलिस ने एक ऐसे शातिर अंतर्राज्यीय चोर गैंग के 5 लोगों को गिरफ्तार किया है, जो मुंबई में आकर रेकी करते थे और रात को चोरी की वारदात को अंजाम देकर फरार हो जाया करते थे। कस्तूरबा पुलिस स्टेशन में 13 जुलाई को इस चोर गैंग ने चोरी की वारदात को अंजाम दिया। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में कस्तूरबा पुलिस ने सीसीटीवी, तांत्रिक विश्लेषण और सूत्रों की मदद से आरोपियों की जांच शुरू की। घटनास्थल पर लगे सीसीटीवी में आरोपी रिक्शे में जाते दिखाई दिए। कस्तूरबा पुलिस ने मोखाड़ा पुलिस की मदद से विक्रमगढ़ जवार मोखाड़ा से 5 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। इन आरोपियों के पास से 11,70,000 के मुद्देमाल बरामद किया गया है। इन आरोपियों का नाम एजाज रमजानी अंसारी, आमिर सोहेल शमीम अहमद, सलमान तस्लीम नदाफ, शकील इनामुल हक और शादाब अकबर हुसैन है। यह सभी आरोपी उत्तर प्रदेश के रहने वाले हैं और मुंबई में रेकी कर चोरी की वारदात को अंजाम देते थे। इन आरोपियों के ऊपर मुंबई के अलग अलग पुलिस स्टेशन में 10 से भी ज्यादा चोरी की वारदात को अंजाम दिया है। कस्तूरबा पुलिस इन आरोपियों से जांच कर रही है कि इन आरोपियों ने मुंबई में और कहां चोरी की वारदात को अंजाम दिया है। बाइट स्मिता पाटिल, पुलिस उपायुक्त, परिमंडल 12। हो दे ना, तो मेन मधला तयार नाही अजून। हो गया सर। कस्तूरबा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घरफोडीचा प्रकरण समोर आले, 5 आरोपींना अटक केली। संपूर्ण प्रकरण काय? कस्तूरबा मार्ग पोलीस स्टेशन मध्ये 13 ऑगस्ट रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फिर्यादी फोटोग्राफर आहेत। त्यामध्ये त्यांचा लॅपटॉप आणि काही साहित्य त्या ठिकाणी घरफोडी झाली होती त्यांच्या घरी। सदर जी घरफोडी जी आहे ती कस्तूरबा पोलीस स्टेशनचे दोन्ही डिटेक्शन टीम श्री आंबवडे व श्री वायकोस या दोघांनी त्यांच्या टीम्स लावून, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे चाळके, ऋषी इनामदार, पीआय गवस, श्रीनिवास पी नंदीमठ आणि एसीपी गायके साहेब यांनी सर्वांनी, जरी ही 30,000ची घरफोडी होती तरी देखील याच्यामध्ये त्यांनी पूर्ण प्रयत्न केले। यामध्ये असं झालेलं आहे की सदर गुन्ह्यामधील एक रिक्षा वापरण्यात आलेली आहे असं यांचं तांत्रिक तपासाद्वारे यांचं निदान झालं आणि तांत्रिक तपासातील ही जी रिक्षा चालक आहे त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर यांना काही माहिती मिळाली। त्या माहितीप्रमाणे त्याच्यावरती वर्कआउट केल्यानंतर आरोपी हे मीरा रोड त्याचप्रमाणे मोखाडा ह्या भागात असल्याची त्यांना माहिती मिळाली। त्यावरती त्यांनी पुन्हा वर्कआउट केलं आणि मोखाड्याला नाकाबंदीमध्ये त्यांची जी गाडी आहे वेरणा गाडी आणि हे 5 आरोपी त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहेत आणि ह्या आरोपींकडून जवळजवळ 3 गुन्हे हे उघडकीला आणलेले आहेत। पंतनगर पोलीस स्टेशनची घरफोडी यामध्ये उघडकीला आणलेली आहे। इथला 6,50,000चा जवळजवळ मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। कस्तुरबामधील 2 गुन्हे उघडकीला आलेले आहेत। सदरची जी टोळी आहे तिच्यावरती इतर राज्यांमध्ये देखील गुन्हे दाखल आहेत। दिल्ली, गुजरात या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। यातील जे 2 आरोपी आहेत मुख्य आरोपी, त्यामधील एकावरती 14 गुन्हे आणि एकावरती 4 गुन्हे दाखल आहेत। तर ही जी टोळी आहे ही आणखीन गुजरातकडे जाऊन आणखीन घरफोडा करण्याचा त्यांचा बेत होता। आपल्या ह्या टीमने खूपच उत्तम कामगिरी यामध्ये केलेली आहे। मॅडम, या आरोपी जे चोरी करायचं काम करायचे आणि म्हणजे याचा आधी काय प्री प्लॅन वगैरे करायचे का? कुठल्या राज्यात जायचं, काम कशा पद्धतीने करायचे, आपलं पूर्ण प्री प्लॅन असायचा त्यांचा प्री प्लॅनच आहे असं दिसतंय सध्या तरी। आणखीन त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे की कुठल्या तरी शहरात जायचं, एखाद्या ठिकाणी राहायचं, मग रिक्षा किंवा आणखीन कुठली तरी वाहनं त्या ठिकाणी बुक करायची आणि दररोज फिरायचं आणि मग स्वतःचं जे काही त्यांना चोऱ्या घरफोड्या करायच्या ते करायच्या आणि मग नंतर लगेचच निघून जायचं। अशा पद्धतीची त्यांची ही मोडस आहे। आरोपीचं बॅकग्राऊंड काय? आरोपी यूपीचे आहेत, 5ही आरोपी यूपीचे आहेत आणि ते याच्यात आहेत। त्यांच्यावर एवढे गुन्हे आहेत म्हटल्यावर त्यांचे गुन्हेगारच आहेत।